मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथून एका प्रवाशाकडून सुमारे 42 लाख रुपये जप्त केल्याची घटना घडली आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस आल्यानंतर पोलीस पथकाकडून प्रवाशांची तपासणी सुरू असतानाच B1 डब्यातील 71 क्रमांक आसनावर बसलेला प्रवासी उसामा आसिम याच्या बॅगेतील तपासणी केली असता त्यात रबर पॅन्टमध्ये 500, 200 व 100 रुपयांच्या नोटा सापडल्या। त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही। त्यामुळे उसामा याला फलाटावर उतरवून त्याच्याकडील ट्रॉली बॅगची 2 सरकारी पंचांसमोर तपासणी करण्यात आली। त्यावेळी त्यात 41,91,000 रुपये आढळले। ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। तसेच प्रवासी उसामा आसिम याची देखील चौकशी सुरू आहे। महाराष्ट्राची निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। यात नागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असणार आहेत। तसेच राज्यातील प्रत्येक EVMच्या बारीक सारीक हालचालींवरही चक्रिका ॲपच्या माध्यमातून निवडणूक आयोग नजर ठेवणार आहे। EVM काही फूटही इकडे तिकडे हलवली गेली तरी ॲपच्या माध्यमातून वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला या माध्यमातून कळेल अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे। नागपूरसह मुंबई, पुणे, ठाणे या राज्यातील मोठ्या महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्र वेबकास्टिंगद्वारे प्रशासनाच्या नजरेखाली राहणार आहे। त्यामुळे मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारे गैरप्रकार झाल्यास तो लगेच निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या नजरेत येऊ शकणार आहे। पॅरिसहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानाच्या पायलटने ते जयपूरमध्ये सोडल्याने एकच खळबळ उडाली। पायलटने सांगितले की त्याच्या ड्युटीचे तास पूर्ण झाले आहेत। जयपूर विमानतळावर विमानातील 180हून अधिक प्रवासी 9 तास त्रस्त राहिले। त्यानंतर त्यांना रस्त्याने दिल्लीला पाठवण्यात आले। एअर इंडियाचे विमान AI 2022 रविवारी रात्री 10 वाजता पॅरिसहून दिल्लीसाठी रवाना झाले। सोमवारी सकाळी 10:35 दिल्लीला पोहोचणार होते। खराब हवामानामुळे विमान दिल्लीला उतरू शकले नाही। हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेच्या सूचनेनुसार वैमानिकाने रात्री 12:10 हे विमान जयपूर विमानतळावर उतरवले। वैमानिक हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेकडून उड्डाणासाठी मंजुरीची वाट पाहत राहिले। दुपारपर्यंत मंजुरी मिळाली नव्हती। ड्युटीची वेळ संपल्याचे कारण देत वैमानिकाने विमान सोडले। त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत जयपूर विमानतळावर विमानातील 180हून अधिक प्रवासी त्रस्त होते। उद्धव ठाकरे हे एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे असल्यामुळे अनेक जण शिवसेना सोडून बाहेर पडले असे वक्तव्य राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचार सभेत केलं होतं। त्यानंतर असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंवर मातोश्रीच्या गोटातून पलटवार करण्यात आला। मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे। तुमची बायको ही आता सासू आहे। तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? घरातच सुनेला जाच दिसतोय अशी खोचक टिप्पणी किशोरी पेडणेकर यांनी केली। किशोरी पेडणेकरांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान केंद्रावर नियुक्ती केले गेलेल्या कर्मचाऱ्यांना आज मतदानाचं साहित्य वाटप करण्यात आलं। त्यांच्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्यात 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 3 पोलीस निरीक्षक, 15 पोलीस उपनिरीक्षक, सहाय्य पोलीस निरीक्षक, 399 पोलीस अंमलदार, केंद्रीय राखीव दलातील 1 तुकडी, राज्य राखीव दलाचे 1 प्लाटून यासह चोपडा शहर व ग्रामीण भागात ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येणार असल्याचे
पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले। पोलीस बंदोबस्त कसा लावण्यात आला आहे, किती अधिकारी किती कर्मचारी याच्या संदर्भात सविस्तर 20 तारखेच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चोपडा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे। या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1 DYSP, 3 पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर 15 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि जवळपास 399 पोलीस अंमलदार आणि 267 होमगार्ड एवढा मोठा बंदोबस्त आपण या मतदान प्रक्रियेसाठी लावलेला आहे। याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी गेल्या महिनाभरापासून आपल्या चोपडा या ठिकाणी कार्यरत आहे। याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचं एक प्लाटून सुद्धा आपल्याकडे बंदोबस्तासाठी आलेलं आहे। जे काही संवेदनशील भाग आहेत त्या भागात पेट्रोलिंग करणे, रूट मार्च करणे, कोम्बिंग ऑपरेशन करणे, नाकाबंदी करणे, हे आमच्या पोलीसच्या सर्व ॲक्टिव्हिटी गेल्या आचारसंहिता लागल्यापासून सुरू आहेत आणि या 2 दिवसामध्ये हे आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणखी करायची आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। याशिवाय जे संवेदनशील ठिकाणं आहेत, चोपडा शहरातील असतील किंवा ग्रामीण भागातील असतील, आढावत वगैरे, धानोरा, यावल हद्दीतली काय आहेत, तर या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे आम्ही नजर ठेवली जाणार आहे। कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही। आम्हाला नागरिकांना आवाहन करायचे की जर कुठं काय असा गैरप्रकार होत असेल, आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल, तर ताबडतोब व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आम्हाला कुठल्याही माध्यमातून सूचना करू शकता। आमची टीम त्या ठिकाणी जाऊन लगेच कारवाई करेल। भाजप नेत्या चित्रा वाघ अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजप नेत्या चित्रा वाघ अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजप उमेदवार व भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसडांची बहीण अर्चना रोठे यांच्यावर सातेफळ फाट्यावरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला होता। त्यानंतर अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ रुग्णालयात गेल्या होत्या। हल्ला कसा झाला, कुणी केला याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे। म्हणजे ते आधी आणि कार्यकर्ते मला असं जाणवलं मग लगेच आधी तिथे इथेच आणलं तिथल्या लोकांच्या जीवावरचा हातावर आलं। हो खरंच आहे। हा नाही खरंच ना, नाहीतर काही होऊ शकलं असतं। तो एक क्षण होता की मला ते जाणवलं कोणतरी आहे आणि मी पटकन मागे पाहिजे। बरं पण इथे आल्याने लगेच ट्रीटमेंट वगैरे चालू केली। आमदाराची बहीण जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचं कसं? बघा असं आहे, आम्ही हा भ्याड हल्ला आहे। त्या वॉशरूमला गेले असताना गाडीमध्ये 2 कार्यकर्ते बसले होते, ते येऊ शकत नव्हते तिकडे आणि ती वेळ बघून हरामखोरांनी त्या ठिकाणी अक्कावरती हमला केलाय। आम्ही कोणालाही सोडणार नाही, कोणाची सुद्धा गय केली जाणार नाही, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते, पण ज्या नीचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे। भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्यात, पण भाजपच्या महिलांना 2 हात सुद्धा करता येतात, हे लक्षात ठेवा। हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय।